तर उत्तप्पा खायची मला ना खूप इच्छा झाली होती. म्हणजे साऊथ इंडियन जेवण असतं ना, ते मला खूप आवडतं. तर सकाळी-सकाळी छान असं कोवळं ऊन पडलं होतं. आदल्या दिवशी रात्री मी डाळ आणि तांदूळ की नाही भिजवली होती. आता बऱ्याच वेळेला लाँग व्हिडिओमध्ये हे जे इडली डोश्याचं पीठ असतं ना, मी शेअर केलेलं आहे कशा पद्धतीने करायचं नेक्स्ट टाईम जेव्हा बनवीन तेव्हा नक्की तुमच्याशी शेअर करीन शॉर्ट व्हिडिओमध्ये. आज खूप घाई होती त्याच्यामुळे राहून गेलं. वाटून घेतलं आणि दिवसभर असंच आंबट ठेवलं आणि संध्याकाळच्या वेळेस आता हे करायला घेतलेले छोटे-छोटे म्हणजे एक प्रकारे म्हणेन मी मिनी डोसा जाडसर बघा आपण डोसा बनवतो ना, त्याला उत्तप्पा म्हणतात, अप्पम म्हणतात. हे असे छोटे-छोटे आकारामध्ये ना मला खूप आवडतात. तर माझ्यासाठी असे छोटे बनवले नंतरला कुणाल आणि कुणालचे बाबा ह्यांच्यासाठी पण बनवायचे होते. तर त्यांना अशा प्रकारचे डोसे की नाही आवडत नाही. म्हणजे अप्पम त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी असे प्लेन बघा डोसे येतात तर ते तयार केले. म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं. आता बाहेर कसं असे गावच्या ठिकाणी मिळत नाही ना, साऊथ इंडियन वगैरे जास्त प्रमाणात असं मिळत नाही कुठे. खूप शोधावं लागतं. त्याच्यामुळे जेव्हा पण इच्छा होते तेव्हा घरच्या घरी असं तयार करायचं आणि खायचं. तर जास्त प्रमाणात थोडंसं पीठ केलं होतं मी. उरलेलं पीठ आहे ते एका भांड्यामध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवलं. आता पुढील 1-2 दिवसामध्ये पुन्हा ते वापरायला आपल्याला